subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आपका इस्तकबाल है। 10th मराठी ये 10वां सबक है। पाठ क्रमांक 10 टास्क पीटी का प्रश्नोत्तर स्वाध्याय यानी सवालात के जवाब और सरगर्मियाँ करेंगे। आपको हमारा वीडियो पसंद आए तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। इस वीडियो को आखिर तक देखिए। चलिए सुरुवात करती हैं। आकृत्या पूर्ण करा। डासांचा त्रास वाचवण्यासाठी केलेले उपाय। कौन कौन से उपाय किए हैं? संध्याकाळीच खिडक्या दारे बंद करणे, अंगाला मलम लावणे, अगरबत्ती जाळणे, पंखा लावणे। डासांच्या मते माणूस करत असलेल्या चुकीच्या गोष्टी पहिली आहे, कुठल्याही झाडाची फळे तोडतो, कुठल्याही नदीचे पाणी पितो आणि प्राणी मारून खातो। खालील दिलेल्या इंग्रजी शब्दांचे मराठीतील अर्थ लिहा। फॅक्टरी, प्रोटीन्स, मीटिंग, प्रॉब्लेम, ट्रेनिंग। पाठातून शोधून लिहा। डासांच्या संवेदनशीलते दाखविणारे वाक्ये आणि डासांनी माणसाच्या वाईट गोष्टीवर केलेली टीका दर्शविणारे वाक्ये। पहले का उत्तर है कारखाना, प्रथिने, सभा, समस्या, प्रशिक्षण। डासांची संवेदनशील वाक्ये। झोपेत तुमच्या अंगात आम्ही सुई खुपसतो ते फार दुखते का? ती काळजी आम्ही घेतो, आणखी घेत राहू, आमच्या मुलांना विशेष ट्रेनिंग देऊ। दुसरं वाक्य है, मी एक लोकल ॲनेस्थेशियात देणारे रसायन शोधले, आपल्या सुईवर ते लावायचे की ती खुपसली त्याला कळायचेही नाही। तिसरं वाक्य है, आपल्या शरीरातल्या त्या जंतूसाठी आपणच अँटीबायोटिक्स घेतली तर। चौथा वाक्य है, माणसाला ऐकू येते ते कानाने तो कान टाळला की झाले। अब टीका दर्शवणारे वाक्य, छे पेटंट तसे करायला आपण माणसे का आहोत। चौथा प्रश्न है, माणसाला चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून डासाने सुचवलेले उपाय आणि समानार्थी शब्द लिहा। सुईवर लावायचे ॲनेस्थेशिया देणारे रसायन शोधले, शरीरातील जंतूसाठी डासांनीच अँटीबायोटिक्स घेणे, माणसाचे कान टाळून शक्यतो पाय पकडणे। समानार्थी शब्द, नदी, सरिता, रात्र, निशा, झोप, निद्रा, संताप, राग। कंसात दिलेल्या अवयवांचा वापर करून रिकाम्या जागा भराव व त्या अवयवांचा प्रकार ओळखा। वर नेहमी, तर, अब, मागे, सावकाश, कारण, शब्बास। रवी वाचताना डॅश अडखडतो, सूर्य ढगा डॅश लपला आहे, प्रयत्न केला डॅश यश नक्की मिळेल, डॅश केवढी ही इमारत, रस्त्यातून जाताना डॅश व जपून चालावे, पतंग डॅश जात आहे, मी काल शाळेत आलो नाही, डॅश माझ्या तब्येत ठीक नव्हती, डॅश आज तू खूप चांगले काम केलेस। पहले का उत्तर है, रवी वाचताना नेहमी अडखडतो, क्रियाविशेषण अव्यय, सूर्य ढगामागे लपला आहे, शब्दयोगी, प्रयत्न केला तर यश नक्की मिळेल, अभ्यान्वयी। अब केवढी ही इमारत केवल प्रयोगी, रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे, क्रियाविशेषण, पतंग वर जात आहे, क्रियाविशेषण, मी काल शाळेत आलो नाही कारण माझी तब्येत ठीक नव्हती, अभ्यान्वयी, शाब्बास आज तू खूप चांगले काम केलेस, केवल प्रयोगी। स्वमत पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दात लिहा। दासू आणि दासी यांनी इतर डासांशी केलेल्या चर्चेचा तपशील लिहून त्यातून निष्पन्न झालेली गोष्ट सांगा। पहिले का उत्तर है, डास व माणूस यांच्या संवादातून डासांना असे म्हणायचे होते की काही थेंब रक्तासाठी माणूस उगाच भाव खातो, रक्तदानाच्या वेळी मात्र हाच माणूस अर्धा लिटर रक्त देतो, गेलेले रक्त 2 दिवसात भरून येते, मग गरीब डासांना रक्त देताना एवढी नाराजी का? खरे म्हणजे माणसाचे रक्त काढणे हे आमचेही जैविक कर्तव्य आहे, म्हणून माणसाशी असलेला संसार संबंध आम्ही तोडू शकत नाही। आमच्यामुळे रोग प्रसार होत असेल असे जर माणसाचे म्हणणे असेल तर सर्वच डासामुळे रोगराई पसरत नाही, काही जमाती तशा आहेत। आम्ही माणूस झोपेत असताना सुई खुपसतो,
याने तुम्हाला दुखत असेल तर आम्ही याची काळजी घेऊ. आमच्या मुलांना याचे विशेष प्रशिक्षण देऊ. दुसरे का उत्तर आहे दासू दासी यांनी आपला अहवाल जनरल बॉडी मीटिंगमध्ये सादर केला. सगळे विचार करायला लागले. त्यातला एक डॉक्टर संशोधक डासाने आपण सुईवर लावायचे लोकल ॲनेस्थेशिया रसायन शोधल्याचे सांगितले. रसायन देणाऱ्या वनस्पती पुष्कळ आहेत व त्यांनी सहकार्य करायचे ठरवले आहे. शिवाय आपण आपल्या शरीरातील जंतूसाठी अँटीबायोटिक्स घेऊया असेही सुचवले. सगळ्यांनी ही सूचना आवडली. म्हाताऱ्या डासाने माणसाचा कान टाळून शक्यतो पायाला चावावे ही मोलची सूचना केली. अशा प्रकारे सहकार्य पर्व सुरू झाले. त्यातून निष्पन्न असे झाले की माणसाला छान झोप लागली. तो डासांच्या गुणगुणित संगीत शोधू लागला. त्याच्या चेहऱ्यावर डासपिटिका आल्या.